राम राम मंडळी, आत्मा मालिक रामकृष्ण हरी. ओम गुरुदेव सर्वांना. प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून सद्गुरु विश्वात्मक माऊली आणि अखंड विश्वातील सर्व साधू संत व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या 50व्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलला आवर्जून लाईक, सबस्क्राईब, शेअर करून कमेंट करत चला. पुढील अनमोल धार्मिक ऐतिहासिक भाग पाहण्यासाठी जय हरी. आजचा आपला 50वा भाग आहे आणि संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. यानुसार आजचा विषय आपला आहे महिमा संतांचा. काय आहे संत महिमा? पुढील 10 गोष्टीवरून आपल्या लक्षात येईल महिमा संतांचा. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकांचे काम नाही येथे. तुकाराम महाराज म्हणतात की साधू संतांचा महिमा एवढा थोर आहे, एवढा दुर्गम आहे की तो शब्दात सांगणे कठीण आहे आणि शक्य नाही अक्षरात मांडणे. कारण ज्या अवघड वाटेने ते म्हणजे संत प्रवास करतात, खडतर भक्ती जीवन प्रवास चालत राहतात, ते कोणालाही केव्हाही शब्दात अक्षरात वर्णन करता येणे शक्य नाही. किंबहुना शब्दांचे तेथे काहीच काम नाही. जय हरी. भक्तजन हो, संत महिमा, महिमा संतांचा याच 2 शब्दामध्ये, अक्षरामध्ये जर लक्षात घ्याल आणि आपल्या भक्तीची पात्रता वाढवत चालाल तर मग आपल्याला लक्षात येईल की वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवाच्या म्हणजेच संतांच्या संगतीत काय सुख आहे ते जसं साखर खाल्ल्यानंतर आपल्याला गोडवा समजतो, कारलं जर खाल्लं तर कडूपणा समजेल, तसंच जीवन परमार्थामध्ये जर आपण रमू लागलो, परमार्थ साधू लागलो, खरा परमार्थ म्हणजे साधू संतांची सेवा आणि साधू संतांनी घालून दिलेल्या मार्गानं चालणं, हा खरा परमार्थ आहे. आणि मग आपल्याला महिमा संतांचा याचा अर्थ कळायला वेळ लागणार नाही. कारण महाराज सांगतात की ज्याप्रमाणे एखादी गाय किंवा म्हैस जरी दुधडी झाली म्हणजे दूध देऊ लागली, म्हणजे कितीही दूध देऊ लागली तरी ती काहीही केल्या कामधेनू पद गाठू शकत नाही. म्हणजेच कामधेनू समान ही गायी कधीही होऊ शकत नाही. तद्वतच त्याचप्रमाणे संत महिमा इतका अगाध आहे, मनुष्याने कितीही जरी प्रयत्न केले तरी देखील तो कधीही संतांचा महिमा जाणू शकत नाही, वानू शकत नाही. त्यासाठी भक्ती तितकी करावी लागेल. तरी देखील एखाद्याला जाणून घ्यायचे असेल तर त्याने स्वतःचे अंगी तसे व्हावे, म्हणजे स्वतःच्या अंगी संतत्व बांधवावे, तर आणि तरच त्याची महती आपणास कळून येईल, अन्यथा नाही. कोणत्याही बाबतीत संतांचा जीवाशी संबंध आला तर जीवाचे कल्याणच होते बरं. म्हणूनच संत श्रेष्ठ तुकोबाराय परखडपणे सांगतात की संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येते. आणि हा संत महिमा जो आहे हा समजून घेण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहेत. परंतु आपण भक्तीच्या पहिल्या पायरीवर 10 गोष्टींचा विचार करणार आहोत. जीवनात काही जरी साधता आलं नाही किंवा परमार्थ करायला उशिरा सुरुवात केली असेल, समजायला उशीर झाला असेल,
ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी आथी अनावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. तरी सुद्धा या 10 गोष्टींचा विचार करा आणि मग जीवनामध्ये आनंद, सुख, समाधान आणि शांती कशाला म्हणतात, कशी प्राप्त होते, साधू संत म्हणजे नेमकं काय, या गोष्टींची जाणकार भक्ताला आल्याशिवाय राहणार नाही. जय हरी. एक आहे नामाचा महिमा, 2 वारीचा महिमा, 3 पूजेचा महिमा, 4 संत संगतीचा महिमा, 5 संत दर्शनाचा महिमा, 6 संत भेटीचा महिमा, 7 संत कृपेचा महिमा, 8 संत चरणरजाचा महिमा आणि 9 संत ध्यानाचा महिमा आणि 10 संतांच्या महिमेचा महिमा. खूप अगाध आहे. फक्त आपल्याला लक्ष त्या ठिकाणी लावावं लागेल. लक्ष लावून रहा गोविंदुगा आणि मग आपल्या लक्षात येईल की संत म्हणजे काय आणि संतांच्या सानिध्यात जीवन जगणे म्हणजे खरंच आपलं भाग्य आहे. नामाचा महिमा, संतांच्या नामामुळे पुण्यपदरात पडते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संतांच्या नावाने नामाचा महिमा म्हणजेच संतांच्या नावाने पापे जातात. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. एका जनार्दनी ज्ञानाबाई नाम, पावेन निज धाम संताचे ते. इतका सुंदर महिमा हा संतांच्या नामाचा तुकोबारायांनी या ठिकाणी मांडलेला आहे. दुसरा आहे वारीचा महिमा. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. अहो, आपण तर सर्व वारकरीच आहोत ना. मग आपल्याला वारीचा महिमा काय आहे, संत संगती काय आहे आणि साक्षात विठ्ठलाची, भगवंताची भक्ती म्हणजे काय आहे हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. तरी सुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात की जो करील याची यात्रा, तो तारील सकळ गोत्रा. पहा, ज्ञानोबारायांची जो वारी करतो तो सर्व कुळास तारतो. जो करील याची यात्रा, तो तारील सकळ गोत्रा. सकळ ही कुळ पवित्रा, याची आदर्शने होती. ज्ञानोबारायांची आळंदीची यात्रा जे करतात ते भगवंतास आवडतात. यात्रे अलंकापुरी येती, ते आवडती विठ्ठला. आणि निळोबाराय सुद्धा म्हणतात, यापेक्षा साक्षात प्रभू परमात्मा श्री विठ्ठल भगवान वर्षातून ज्ञानोबारायांची एक यात्रा करतात. म्हणजे देव सुद्धा यांच्या यात्रेसाठी येतात, ज्ञानोबारायांना भेटायला येतात. मग आपण आळंदीला का जावे हे सांगण्याची मला वाटतं गरज नाही. नंबर 3 पूजेचा महिमा. माणसाने देवाची पूजा केली पाहिजे हो, पण देवपूजा करताना आपण खोट्या गोष्टींवर किंवा अंधश्रद्धेवर विश्वास नाही ठेवला पाहिजे. संत आले तर देवाची पूजा बाजूस सारावी व संतांची आरती करावी. देव सारावे परते, संत पूजावे आरते. तुकोबाराय म्हणतात, काया वाचा मने करून संतांची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. घाली संताशी आसने, पूजा करी काया वाचा मने. एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पूर्वी. म्हणजे पहा, पूजेचा महिमा किती अगाध आहे. 4 संघाचा महिमा म्हणजे संतांच्या संगतीचा महिमा. संत संगे हरीची भक्ती, संत संगे ज्ञान विरक्ती, संत संगे भुक्ती मुक्ती, साधकावरी ती अनायासे. निळोबाराय सुद्धा म्हणतात, संत संगामुळे, सत्संगामुळे ज्ञान विरक्ती, भक्ती, भुक्ती, मुक्ती सर्व काही प्राप्त होते. संतांच्या संगाने जीवाची उत्तम कीर्ती होते. संग संतांचा करिता बरवा, उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा. म्हणजे संत सानिध्यात काय सुख आहे आणि काय प्राप्त होतं या ठिकाणी सांगितलेलं आहे. 5 आहे संत दर्शनाचा महिमा. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संतांच्या दर्शनामुळे
ज्याच्या नाभी कमळात ब्रह्मदेवाने जन्म घेतला अशा विष्णूंची प्राप्ती होते. रामायणात असा प्रसंग आला आहे की बिभीषण रावणाच्या लंकेतून रामाकडे आले. बिभीषणास आपल्यात सहभागी करून घ्यावे की नाही याबद्दल सभा झाली. जांबुवंत वगैरे म्हणाले, प्रभू, हा शत्रूचा भाऊ आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका. शेवटी भगवान श्रीरामाने हनुमंतास विचारले, हनुमंतराय, आपण लंकेत जाऊन आलात, आपले मत काय आहे बरे यावरती? हनुमंतराय म्हणाले, देवा, बिभीषण लंकेत काय करत होते हे मी पाहिलं आहे. बिभीषणाला ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस श्रीलंकेमध्ये बिभीषण आपले भजन करत होते, राम राम नामाचा जप करत होते. काही शंका न घेता यांना आपल्यामध्ये सामील करून घ्या. बिभीषण म्हणाले, हनुमंता, आपल्यामुळे राम जोडला गेला, जीवनात रामाची प्राप्ती झाली आणि जीवन राममय झालं. जय हरी. 6. भेटीचा महिमा. संत भेटती आजी मज, तेनी मी जाहलो चतुर्भुज, दोन्ही भुजास्थळी सहज, दोन्ही सूक्ष्मी वाढल्या. या संतासी भेटता, हरे संसाराची व्यथा. इतकं सुंदर वर्णन भेटीचा महिमामध्ये आहे. 7. कृपेचा महिमा. संतांची कृपा झाली तर काय होईल ओ भक्तजन? होता कृपा तुमची, पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंती महिमा अगाध. भगवत गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध, करुणी भाविक लोका केला निजबोध. ज्ञानोबारायांनी कृपा केली, रेडा वेद बोलू लागला, निर्जीव भिंत चालली, ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम ग्रंथ सहज लिहिला गेला. हा संतांच्या कृपेचा महिमा आहे बरं. चरण रजाचा महिमा. 8. संतांच्या पायावर डोकं ठेवताच, संतांशी हृदयातून मनाने लीन होताच, अनेक जन्मांचं पाप नष्ट होऊन भाग्यानं आपल्याला त्या ज्ञानाची प्राप्ती होते की जे ज्ञान प्राप्त झाल्यावर आपल्याला भक्ती करावीशी वाटते. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे, तुका म्हणे निवे तनू, रज कनू लागता. 9. ध्यानाचा महिमा. तुका म्हणे संत ध्याता, परब्रह्मचे आले हाता. संतांचे ध्यान जर केले ना भक्तजन हो, तर त्यांच्या हृदयात परमात्मा असल्यामुळे आपल्याला दुप्पट फायदा होतो. हनुमंतराय, भगवान श्री दत्तात्रय, ज्ञानोबाराय, तुकोबाराय या श्रेष्ठ संतांचे ध्यान जरी केले, ईश्वराचे ध्यान केले, तरी सुद्धा आपल्याला जी प्राप्ती देवाचं ध्यान केल्यावर होणार नाही, ती प्राप्ती साधू संतांचे ध्यान केल्यानं होते आणि मग देव आपल्याला भेटतो. कारण संतांच्या हृदयात परमात्मा आहे. सतत कृष्णमूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, शांती क्षमा तया जवळी, जीवे भावे अनुसरल्या. 10. पहा, आपण 9 गोष्टी पाहिल्या, परंतु या 9 गोष्टींना संतांच्या महिमेचा महिमा आपण पाहणार आहोत. नाथ महाराज म्हणतात, संतांचा महिमा किती वर्णन करावा. अहो, जो जगाचे लक्ष आहे, बऱ्याच लोकांच्या जो लक्षात येत नाही असा अलक्ष परमात्मा, याचे लक्ष संत आहेत. संतांचा महिमा वर्णावा तो किती, अलक्ष लक्ष मूर्ती ज्ञानोबा माझा. ब्रह्मदेव भगवान शंकराचे ध्यान करतात. म्हणती चौघे जण भाग्याचे, जे निदान ब्रह्मादिकांचे, जे निज ध्यान शंकराचे, सकळ जीवांची जीवन कळा. साखर सर्व बाजूने गोड आहे हो, परिसास लोखंड कोणत्याही बाजूने लावले तरी त्याचे सोनेच होते ना भक्तजनो. संतांचा संबंध कोणत्याही प्रकारे आला तरी जीवाचे आत्मकल्याणच होते. उदाहरणार्थ, आपणा सर्वांना ज्ञात आहे की विसोबा खेचरासारख्या दुष्टाचा
माऊलींच्या संगाने उद्धार झाला आहे. भलती या भावे शरण जाता भेटी, भलती या भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. तात्पर्य काय? संतांशी कायमचा संबंध ठेवावा, यांचा महिमा ब्रह्मदेवास सुद्धा न कळतच आहे. कळलाच नाही सामान्य पामरांची काय कथा, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे साचार ब्रह्मादिका. म्हणूनच स्वर्ग जयाची पायरी, मोक्ष ज्यांचा आज्ञाधारी, ऐसा संतांचा महिमा, पायवनी ते शिव ब्रह्मा, ब्रह्मज्ञानाची ते मात, कोण तया तेथे पुसत, भक्ती मुक्ती लोटांगणी, शरण एका जनार्दनी. भक्तजन हो, आपण वारकरी आहात, आपण भक्त आहात, परंतु लक्षात घ्या की सत्याला जो त्रास देतो, थोडे दिवस थांबा, जो सत्याला रडवतो, दुःख देतो, एक दिवस त्रास देणाऱ्याचा घडा फक्त भरू द्या, आणि मग जो जो त्रास दुसऱ्याला दिलाय तोच त्रास तीळ तीळ करून फेडावा लागतो. म्हणून कोणत्याही गोष्टीत सर्व काही देवावर सोडा, आणि मी आणि माझा देव संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही, असे जीवन जर आपण जगू लागलो तर आपल्या लक्षात येईल की संतांच्या सहवासाचा आनंद काय आहे, लाभ काय आहे, आणि संतांचा महिमा किती दुर्गम आहे. आत्ता आपण ज्या 10 गोष्टी पाहिल्या त्या जीवनात खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून लक्षात घ्या, आजचा सारांश आहे भक्तजन हो, गुरुभक्ती देवभक्तीपेक्षाही संत उपासना सोपी आहे. दुर्लभ अशा मनुष्य जन्माला आपण आलो आहोत, तर याच जन्मात आपण या गोष्टी करू शकतो. बरं, संत सहवासातच आयुष्याचा खरा परमार्थ, खरा जीवन उद्धार आहे, हे जाणून घेऊन संतांचे नुसते दास होण्याचे भाग्य जरी आपल्यासारख्याला लाभले तरी सुद्धा त्याचं वर्णन, त्या भाग्याचं वर्णन अक्षरात होणार नाही, हे लक्षात घ्या. जय हरी. धन्यवाद. स्पर्श परिसाचा या धार्मिक व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे नक्की सांगा, प्रेरणा मिळेल. सर्व सदस्य भक्तांना कोटी कोटी प्रणाम. आत्मा मालिक. जय श्री कृष्णा. राधे राधे. जय शिवराय. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण.